एक कोळ्याचं जाळं किती लवकर पकडतं. एवढं मोठं जाळं रोजच्या रोज पाणी टाकून सुद्धा बघा जाळं पकडलंय. पाऊस चांगलाच लागलाय जोरात. चार पाच दिवसात लगेच जाळ्या लागतात. नमस्कार मंडळी. 2-3 दिवस झालं ब्लॉग करायला जमलाच नाही, कारण की जरा हे साड्यांचं जे कलेक्शन आहे जे तुम्हाला पुढे जाऊन सगळं समजेल. म्हणजे मी साड्यांचं कलेक्शन आणलं आहे, म्हणजे नेहमी आणतच होते इतके दिवससुद्धा, पण आहे ना ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं नाही, कारण की मी जास्त आणत नव्हते. थोड्याफार साड्या आणायचे, कारण की बघा यूट्यूबवर जर का आपल्याला द्यायचं असेल ना, आपल्या चॅनलवर शेअर करायचं झालं ना, तर त्याच्यामध्ये ना खूप मेहनत असते. म्हणजे सतत येणारे कॉल उचलायचे असतात. जे कोणी कॉल करतील तर त्यांना साड्यांचं कलेक्शन प्रत्येक वेळी फोटो पाठवावे लागतात. परत ते ज्वेलरी आणि साड्या ह्या दोन्ही कामं मी करते त्याच्यामुळे. आणि त्यातून मला मुलांचा काहीच सपोर्ट मिळत नव्हता, कारण की मुलांचं तर तुम्हाला माहिती आहे की त्यांचं जर शिक्षण चालू आहे, त्यांचे क्लासेस आहेत, 2-2 क्लासेस असतात, परत कॉलेज आहेत. मग त्यातून मला जर का साड्यांची ऑर्डर असेल ना, तर ते साड्या परत आणायला जाणं, आणि जिथे मी जाते आणायला कधी तिकडे तो माल असतो नसतो, असं खूप धडपड असते. परत कॉल उचला, परत ते कॉलवर फोटो वगैरे पाठवणं, असं खूप असतं. मग मला एकटीला सगळं ते जमत नाही. मग त्याच्यामुळे मी विचार करत होते, जाऊन दे आपलं, मी जे काय साड्या आणायचे ना ते आपलं स्टेटसला टाकलं तर फक्त एकच कलेक्शन आणलं ना तरीसुद्धा जमत होतं. मग आता जरा मला जास्त कलेक्शनची ऑर्डर होती, तर म्हटलं चला जरा 2-3 पॅकेट जास्त आणले आणि मग ते तुमच्याबरोबरसुद्धा शेअर केले. आणि आणखीन एक गोष्ट काय सांगायची होती माहिती आहे का, की मी परवा गणपतीचा व्हिडिओ जो टाकला होता, तर त्याच्यातून मी सांगते, मी इंग्लिशमध्ये वगैरे टाकलेला नाही आहे. माझा जो आहे रेग्युलर व्हिडिओ तोच टाकला आहे. पण यूट्यूबचं काहीतरी नवीनच हे चालू झालेलं आहे, ते मला काही माहिती नाही त्याबद्दल. तर मी आणखीन व्हिडिओ पाहिलेले आहेत की ते सुद्धा तसेच इंग्लिशमध्ये झालेत. म्हणजे पूर्वी मराठीमध्ये होते, ते परत मी बघायला गेले तर ते इंग्लिशमध्ये झालेत. तर काय ना, तुम्हालाच ते सेटिंगमध्ये जावं लागतं आणि आपला जो ओरिजिनल आहे ना तो टाकायचं. म्हणजे ओरिजिनल हिंदी असं येतं किंवा इंग्लिश. तर मग आपण सेट करायचं, आणि ते ना माझ्याकडून काही नाही आहे, ते तुम्हाला तसं करावं लागणार. जर का असा एखादा इंग्लिश व्हिडिओ आला ना, म्हणजे माझ्यासारखा तुमच्याकडे आणखी दुसरा कुठला तरी व्हिडिओ आला तरीसुद्धा तुम्हाला तसं करावं लागणार. तर असं आहे. तर मी केलेलं नाही आहे. आणखीन मला कमेंट येत आहेत आणि त्यांना तो व्हिडिओ खरंच तुम्ही जर पाहिला नसेल ना, तर तो गणपतीचा व्हिडिओ नक्की बघा. खूप छान व्हिडिओ आहे आणि तुम्हाला तो नक्की आवडेल. माझा गेल्या वर्षीचा सुद्धा गणपतीचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल ना, तर तुम्ही तो सुद्धा बघा. तर तो सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे. म्हणजे या वर्षीप्रमाणेच मी गेल्या वर्षीसुद्धा मुलांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं ना, तर तेव्हा तर आम्ही म्हणजे खूप जास्त व्हिडिओ होता ना, तो मी शेअर केला होता तुमच्यासोबत. तर तो सुद्धा खरंच तुम्हाला आवडेल, तर ते सुद्धा तुम्ही बघा. आणि खरंच पावसाने तर केवढा कहर केला आहे. मी आता ना उत्तराखंडचे व्हिडिओ बघत होते, म्हणजे न्यूजमध्ये. बापरे! किती तो पाऊस लागला आहे, भयानक एकदम. तर त्याला ना इतकं छान कोंब आलेत, पण त्याला फुलं येत नाही आहेत. फुलं त्या झाडाला. त्याला चांगले हे आले आहे बघ ना, गुलाबाला चांगल्या कळ्या आलेल्या आहेत. जवळून कर आता. याची ना सगळ्यांची देठं कापून घेते. मोठे मोठे झालेत ना त्याचे. सगळे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. सगळे ना वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट आहेत. मी
आता हा जो कापते ना ते एकदम छोटी पानं आहे. हा आणि हे जो आहे तो मोठ्या मोठ्या पानांचा आणि लाईट कलरचा आहे. हा डार्क आहे आणि छोट्या पानांचा आहे. आणि हा आहे तो मोठ्या पानांचा आहे. तो मिक्स आहे म्हणजे लाईट अँड डार्क दोन्ही आहे असं. असे माझ्याकडे ना 5-6 कलरचे आहेत. तर आता मी काय करणार, सगळ्यांची ना टोकं म्हणजे खूप असं वाढत चाललंय ना ते, त्याच्यामुळे मी काय करते आता ना सगळीची टोकं. बाळा पिल्लू पिल्लू असं नाही करायचं पिल्लू. तर मी ना चल अगं हे करायचं बरोबर. तर आता ह्या सगळ्यांची ना जेवढी पण टोकं आहेत ना जी खूप भरपूर वाढलेली होती ती आता एवढी काढून घेतली. आता मी चल जवळ तर चहाला उकळी येते तोपर्यंत मी ना मी काय करते, ही जी आहेत ना ही एवढी एवढी टोकं आहेत ना ते आता थोडेसे कापून घेते. मधून कापून घ्यायचं हे असं. हे असं आहे ना एकत्र लावून घ्यायचं असं. म्हणून ना मी छोटे छोटे तोडले आणि लहानच तोडायचे. या साईडला कर जरा. इथे लहानच तोडून घ्यायचे. हे असं तोडून घ्यायचे आणि व्यवस्थित लावायचं एकाच दिशेने. असं आपण कोणत्या पण दिशेने लावू दे, पण आपण झाडं आहेत ना ती जेव्हा सेट होतात 7-8 दिवसांनी, मग तेव्हा ना ते स्वतःच आपली दिशा ठरवतात आणि नाही ते खूप छान स्वतःच होतात एवढे सुंदर. आणि आपण जेव्हा लावतो ना तर ते असे बरोबर दिसत नाही जेव्हा आपण लावलेलं असतं तेव्हा. तर आता हे जे मूळ आहे ना या प्रत्येक पानाला एक मूळ असतं. दाखव पूर्वा, हे बघ. नाही हे नंतर दाखवते मी, आधी आहे ना हे तोडून घेते. इथे ये जरा. याचंच मूळ घेतलं मी आणि आहे ना इथे ना हा जो याचा बंच आहे ना तो बांधून घ्यायचा. जवळून दाखव ग. हा जो बंच आहे ना याला इथे गाठ मारून घ्यायची. यानेच केलं मी, एवढ्या हलक्या हाताने करून घेतलंय. आता ते 7-8 दिवसामध्ये ना आपली झाडं आहेत ना छान सेट होतील. आणि आता मी याच्यामध्ये पाणी ओतते. तर मला खूप खूप वेळा एका ताईची रिक्वेस्ट येत होती की तू तुझं मनी प्लांट कसं ग्रो केलं ते सांग. तर नाही मनी प्लांटला ना वेगळं काहीच टाकावं लागत नाही. ते आपलं स्वतःच खूप छान वाढत राहतं. आणि आपण फक्त आहे ना ही अशी मुळं तोडत राहायची. आता बघा तिकडे मी लावलं आहे, बाहेर पण लावलेलं आहे. छत जिकडे आहे ना तर ते मला छताला लावायचं आहे ना म्हणून मी हे ग्रो करते. तर असं इकडे ठेवून द्यायचं, ते छान पण दिसतं. आणि आहे ना त्याला ग्रो करायचं असेल तुमच्याकडे नसेल तर किंवा असू देत किंवा नसू देत काय करायचं, हे याच्यामधून हे हा जो गॅप आहे ना याच्यामध्ये कट करायचं. मला आत्ता वेळ नाही आहे, नाही तर मी परत सगळं केलं असतं. याच्यावर हे ठेवायचं पान. आणि हेच आपण आहे ना याची मूळ आहेत त्याला असं असं फोल्ड करायची बस. आणि ते सुद्धा आपण असं या ग्लासांमध्ये लावू शकतो. पाणी टाकायचं आणि ठेवून द्यायचं. हे सुद्धा हे इतकं छान ग्रो होतं ना. याला एकच पान बस होतं, पण त्याला त्याची मुळं त्याच्यासोबत असायला पाहिजे. मूळ जर नसेल तर ते पान म्हणजे उगवणार नाही. हा आणि याच्यात कोणतं खत वगैरे काही टाकायची गरज नाही लागत. खूप छान दिसतं ते. एका ताईची कमेंट खूपच दिवसांपासून येत होती आणि मग म्हटलं मी एक दिवस बनवेल व्हिडिओ. तर मग आज करूनच टाकला. आणि काय झालं मला छताला लावण्यासाठी ना मी भरपूर ते हँगिंग काय बोलतात पॉट ते आणलेले आहेत. पण त्याच्यामध्ये मी अजूनपर्यंत माती नसल्यामुळे प्रथमेशने माती आणून दिली नाही. पाऊस लागला आणि ते तसेच पडलेले आहेत ते पॉट. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्यामध्ये मला लावायचे. आता आपण ना हे असंच लावायचं. याच्यापेक्षा मोठी जर तुम्ही आणलं ना म्हणजे वेल चांगली मोठी आणली ना तर त्याचे असे तुकडे करून घ्यायचं प्रत्येक एक पान. आणि ते त्याचा बंच बनवायचा 5-6 पाण्याची आणि ते पाण्यामध्ये ठेवायचं आणि ते छान ग्रो होतं चांगलं. 15 दिवसात महिनाभरामध्ये एकदम छान ग्रो होतं ते. मग तुम्हाला एकच वेलीमध्ये तुम्ही भरपूर असं प्लांट बनवू शकता. आता हे असं पाण्यात ठेवायचं
मग त्याला ना डायरेक्ट असं कशात तुम्ही लावू नका, डायरेक्ट असं पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते जेव्हा छान ग्रो होईल, सेट होईल ना, आता आपल्याला कळतं ते की ते खाली टर्न होतात आणि वाढायला लागतात. म्हणजे आपल्याला कळतं आता हे वाढायला लागले. याच्यापेक्षा ना मोठे घ्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एकच वेल घ्यायची आणि ती पाण्यात ठेवायची, तसं करायचं नाही. मग सगळी वेल आहे ना ती मरून जाते, म्हणून तसं कधी करायचं नाही. तर आता ह्याला दोन तीनच पानं आहेत वरती, 2-3च पानं आहेत, मग मी ते तसं ठेवलंय. मग आता हे असं ग्रो होईल छानपैकी. म्हणून जास्त मोठी वेल आहे ना ती 1-2-3 आणायच्या कुठून पण आणि त्या कट करायच्या, मध्ये त्या मुळांना छानपैकी पानं व्यवस्थित लावायची, मुळांना गाठ मारायची, पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. बाकी काही करायचं नाही, कुठली औषधं वगैरे लावायची नाही त्याला. ठीक आहे, चला आता मी तर आहे ना, मी आता नवीन साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे. काय झालं, मी माझ्याकडे जेव्हा आधीच्या ज्या साड्या होत्या ना, तर मी थोड्याफार मध्ये मध्ये आणत होते, पण त्याच्यावर व्हिडिओ काही बनवला नाही, स्टेटसवर लावला ना तर लगेच ते जातात. आणि मी जास्त काय आणत नाही, कारण की मुलांना तितका वेळ नाही ना, त्याच्यामुळे मग माझीच एकटीची धावपळ व्हायची आणि मला नेणार कोण आणि आणणार कोण असं होत होतं ना, त्याच्यामुळे मी आणत नव्हते. तर काही साड्यांची ऑर्डर होती आणि मी म्हटलं आणखीन एक्स्ट्राचे आणाव्यात, म्हणून मी साड्या आणलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी एक ही साडी आहे. पण मी आहे ना या चॅनलवरती त्या म्हणजे साड्यांबद्दल किंवा ज्वेलरीबद्दल काहीच बोलणार नाही किंवा त्याच्याबद्दल नाही सांगणार. त्याच्यासाठी वेगळा चॅनल उघडेल, कारण की बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती की तू ना दुसरा चॅनल उघड आणि त्याच्यावर कर. तर मग म्हटलं चला आता दुसरा चॅनल चालू करते. तर आज ना त्याची तुम्हाला मी लिंक देते या व्हिडिओमध्ये, तर त्या चॅनलवर जाऊन बघा, म्हणजे साड्यांचं जे काही कलेक्शन आहे ते. तर आता इथून पुढे सण येत आहेत सगळे, तर मग मी आता म्हटलं चालू करूया. नवरात्र पण येत आहेत आणि नंतर दिवाळी येईल. तर आता ही जी साडी मी आणली आहे ना, ती फॅन्सीमध्ये आहे आणि एकदम कमीत किमतीमध्ये 1000च्या आतच या साड्या मी सगळे आणलेल्या आहेत आणि खूप सुंदर साडी आहे. तर 1000 रुपये 1100 रुपये इथपर्यंत इतका सुंदर सुंदर साड्या मी आणलेल्या आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, ही साडी खूप छान आहे, पार्टीवेअर. म्हणजे बऱ्याच ताई आहेत त्या बोलत होत्या ताई जरा कमी किमतीच्या आणि छान साड्या. तर मी तोच विचार करत होते की किंमत, म्हणजे बऱ्याच ताईंची कमेंट होती की कमी किमतीत थोडी साड्या आण म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, साडीची किंमत पण कमी असायला पाहिजे, पण साडीची किंमत कमी असली म्हणजे क्वालिटीमध्ये काहीच हे नसायला पाहिजे, म्हणजे क्वालिटी पण छान द्यायला पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. की जी साडी मी स्वतः नेसू शकेल ना, अशीच साडी मी सेल करेल. तर उगाच साधी साडी मला विकायला पण आवडणार नाही आणि दाखवायला सुद्धा आवडणार नाही. तर ही साडी जी आहे, तर तुम्हाला याची किंमत वगैरे सगळं आणि आणखीन साड्या तो तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर बघायला मिळेल. हां, तर आता चला, आता मी चहा काढून घेते. प्रथमेश, त्या लिलीला थोडं दूध दे ग. लिली, आधी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या, त्यातल्या बऱ्यापैकी माझ्या प्रमोशनच्या साड्या होत्या. मग प्रमोशनच्या साड्यांचं चांगलं चालत होतं, तर मग मी पण थोड्याशा साड्या आणल्या, कारण की ते जे दुकानदार आहे ना, ते माझ्या ओळखीचेच होते. मग त्यांच्याचकडून मी काही साड्या घेतल्या होत्या आणि त्या सेल केल्या होत्या. तर त्यापैकी माझं हे हॅपी कस्टमर आहे. तर ते पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले. याच्या आधी मी कधी शेअर केलं नाही, कारण की ना मी त्याच्यावर ना जास्त फोकस करू शकले नाही, कारण की एकटीच असल्यामुळे आणि ते परत आणायला बरंच काय काय मी ते सगळं ना तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर सगळं त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर जर का तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल, मी नवीन जे साड्या आणलेल्या आहेत, तर त्या खूप सुंदर सुंदर साड्या आणलेल्या आहेत. तर ते मी नवीन चॅनलवर शेअर केलेलं आहे. तर त्या नवीन चॅनलचा जी लिंक आहे ती मी इथे तुम्हाला शेअर केलेली आहे. तर तुम्हाला जर का नवीन कलेक्शन बघायचं असेल साड्यांचं, तर त्या चॅनललासुद्धा नक्की भेट द्या आणि त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आपल्याकडे ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे बघा, आपण वस्तू आणल्या आणि शेअर केल्या, पटकन शेअर केल्या असं नसतं. बऱ्याच काही असतं, आपल्या घरातली सगळी कामं, परत माझा हा चॅनल, या चॅनलवरची रेसिपी करावी लागते, म्हणजे खूप काही असतं. आधी साड्या दाखवणं म्हणजे नुसतं साड्या दाखवणं इतकं काही खाऊ नसतो. आपली स्वतःची तयारी करा, त्यानंतर साड्या दाखवा, त्या साड्या ओपन केलेल्या आहेत, परत त्याची घडी करा आणि ते व्यवस्थित ठेवा. परत जे काही आपल्याला ऑर्डर आलेले असतात त्याची पॅकिंग करा, असं खूप असतं. मग लगेच व्हिडिओ करता येत नाही, तर असं होतं ना. तर चला, मी आधी एकटीच होते, तर आता मला मदतीला आहेत, तर त्याच्यामुळे मी परत एकदा काम सुरू केलेलं आहे. तर मी काही ना बांगड्यासुद्धा आणल्या होत्या आणि त्या खूप छान त्याचं कलेक्शन होतं. आणि तुम्हाला आणखीन मी नवीन साड्या आहेत ना, तर त्यासुद्धा दाखवेल. ज्वेलरी आणि साड्या यांचं दोन्हींचं कलेक्शन मी त्या चॅनलवर दाखवणार आहे. तर त्याचीसुद्धा लिंक दिलेली आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघा.
तर आता मी मंगळसूत्र तुम्ही बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवलेलं, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. त्यात काही ताईंनी हॅपी कस्टमरचा व्हिडिओ बनवला आणि मी त्यांना आधीच सांगितलेलं, बघा जेव्हा पण तुम्हाला वस्तू येते, साडी येते, तर तेव्हा ना व्हिडिओ बनवा. कारण की काहीही झालं असेल ना, कुरिअरमध्ये डब्बा फुटलेला असतो, काही वस्तू माझ्या तर अजून अजून तसं कधी झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा सांगते तुम्हाला. काही वस्तू पण तुटतात, फुटतात. तर त्यासाठी म्हणून ना आधीपासूनच व्हिडिओ बनवूनच काढा. मग काही ताई पाठवतात, काही ताई नाही पाठवत. म्हणजे पाठवतात, तर मी ना त्याच्यातले बऱ्याचशे मी लक्ष दिलं नाही, पूर्वी तुम्हाला आधीच सांगितलं. तर बऱ्याच वेळा मी लक्ष दिलं नाही त्या गोष्टींचा. तर मी आता परत त्या ताईंना रिक्वेस्ट करणार आहे सगळ्यांना, की ज्यांनी माझ्याकडून वस्तू घेतल्यात, तर त्यांनी परत मला, जर का तुमच्याकडे तो व्हिडिओ असेल तर मला परत पाठवा. आणि काहींचा व्हॉट्सअप चॅट आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पाठवेन. तर हे आपलं मंगळसूत्र आहे, त्या ताईंना खूप आवडलं. चला तर मग बाय, परत भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओत.